नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आज आपण महिला व बाल विकास भरती याची एग्जाम डेट, एग्जाम कधी कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे हे बघणार आहोत आणि परीक्षेचे सर्व नियोजन काय करायचे काय नाही करायचे हे सर्व बघणार आहोत। बघा विद्यार्थ्यांनो, एग्जामची डेट ही 16 फेब्रुवारी 2025 ला होऊ शकते। काय 16 फेब्रुवारी 2025 ला होऊ शकते। आणि माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, काय तुमचा स्टडी झालाय पूर्ण? काय तुम्ही 80 प्लस 180 प्लस स्कोर करू शकता? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि सांगा। तुम्ही विचारत असता की एग्जाम कधी होईल, एग्जाम कधी होईल, तर बघा 16 फेब्रुवारी 2025 ला होण्याची शक्यता आहे। माझ्या मतानुसार तर 10 फेब्रुवारी नंतर कधी पण एग्जाम होण्याची शक्यता आहे, पण सूत्रानुसार माहिती मिळाली आहे की 16 फेब्रुवारी 2025 ला परीक्षा होण्याची स्टार्ट होऊ शकते। असं समजून चाला तुम्ही 10 फेब्रुवारी पासून आपली एग्जाम आहे। आणि खरंच तुमचा स्टडी झालाय का? कमीत कमी पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला 180 प्लस मार्क्स घ्यावे लागेल। कास्टवाल्यांना सुद्धा, कास्टवाले पण SC ST OBC यांनी पण एवढंच टार्गेट ठेवा, 180 प्लस। बघा तुम्हाला एक प्रश्न विचार, जे मला नेहमी विचारतात की एग्जाम कधी होईल, तर तुमच्यासाठी आन्सर आहे उद्या होईल एग्जाम। विचार करा, जर उद्या किंवा एक वीक नंतर म्हणजे 10 तारखेला तुमची एग्जाम होईल, तर तुमचा एग्जाम क्रॅक करण्यापुरता स्टडी झालाय का तुमचा? जर तुमचा एग्जाम क्रॅक करण्यापुरता स्टडी झाला असेल तर हा प्रश्न तुमच्यासाठी ठीक आहे, पण जर तुमचा स्टडीज नसेल झाला तर विचारून काय करता? हा जो सुवर्ण काळ तुम्हाला मिळालेला आहे परीक्षेसाठी अभ्यास करण्याचा, याचा तुम्ही चांगला वापर करून घ्या। एक वाक्य आहे, शांततेच्या काळात जास्त घाम गाळल्यास युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते। ऐकलं असेल तुम्ही, कोणतं? शांततेच्या काळात जास्त घाम गाळल्यास युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते। म्हणून हा जो टाइम मिळत आहे तुम्हाला, इकडे तिकडे वेस्ट नको करा। आणि ही जी ICDS असो, कोणती पण एक्झाम असो, 4 ते 5 वर्षाचा टाइम लागतो दुसऱ्यांदा फॉर्म निघायला, वॅकन्सी निघायला। बघा ही एक चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे। एक मिनिट, एग्जाम ह्या तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे। नाही तर तुम्ही मला 16 फेब्रुवारीला नाही झाली, तुम्ही कसं सांगितलं हे मला इकडून तिकडून माहिती मिळाली आहे म्हणून सांगा। पण तुम्ही, मला तर वाटतं 10 फेब्रुवारी नंतर कधी पण होऊ शकते, ठीक आहे। आणि एग्जाम कधी होईल असा विचार करत बसू नका। एग्जाम उशिरा होत आहे तर याला तुम्ही तुमचा सुवर्ण काळ बनवा। जो टाइम मिळत आहे तुम्हाला एक्स्ट्राचा एग्जाम होईपर्यंत, त्यात तुम्ही अभ्यास करा आणि आपली पोस्ट मिळवा। आणि राहिली गोष्ट एग्जामची, तर एग्जाम TCS घेत आहे आणि TCS 4 ते 5 दिवसाआधी एग्जाम डेट डिक्लेअर करतो आणि स्टडी करायला टाइम मिळत नाही। म्हणून जेवढा टाइम मिळत आहे तुमच्यासाठी छान आहे। इंग्लिश मराठी सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण करून ठेवा। तुम्ही फक्त तांत्रिकच करत आहे, बहुतेक विद्यार्थी फक्त तांत्रिक करत आहे। तुम्ही स्वतःला विचारा, तुमचा मराठीचा झालाय का स्टडी? इंग्लिशचा झालाय का? मॅथ्सचा झालाय का? मॅथ्स रिझनिंग जे आहे ते झालाय का? GK? आणि राहिली गोष्ट करंट अफेअर्स, तर करंट अफेअर्स कमीत कमी लास्ट 1 इयरचं करून ठेवा, ठीक आहे। आणि GK मोस्ट रिपीटेड, PYQ करा, TCS PYQ, ठीक आहे। सर्व विद्यार्थी मराठीचा अभ्यास करतात, मॅथ्स रिझनिंग आणि GKचा करतात, इंग्लिशचा करत नाही। तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, इंग्लिशला तुम्ही घाबरता, इंग्लिशचा स्कोरच तुमचा मेरिट लिस्ट ठरवेल, इंग्लिशचे मार्क्स तुमची पोस्ट मिळवून देणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून मी तुमच्यासाठी इंग्लिशची सिरीज स्टार्ट केलेली आहे। आणि याआधी BMC इंग्लिश रूल
व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. ज्यांना काहीच इंग्लिश येत नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि आजचे क्वेश्चन तुम्ही बघून जा. आता चॅनलवर आलेलेच आहेत, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा इंग्लिशचा क्लास बघा. तुम्हाला ज्यांना काहीच इंग्लिश येत नाही त्यांना सुद्धा इंग्लिश यायला लागेल. ते व्हिडिओ बघून घ्या, BMC इंग्लिश ग्रामर रूल वाले, आणि आपला हा वाला व्हिडिओ बघा आजचा. ठीक आहे. तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट. तर बघा विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय स्कोर लेस मार्क्स दॅन. दॅन काय आहे? कम्पेअर करते. आणि जेव्हा पण कम्पेअर होत असते तर दोन्ही बाजूला सारख्या गोष्टी ठेवल्या जातात. इकडे काय? आय काय? सब्जेक्टिव्ह केस. ती इकडे कोणती येईल? सब्जेक्टिव्ह केस येईल. हर सब्जेक्टिव्ह केस आहे का? नाही, ऑब्जेक्ट आहे. हिम ऑब्जेक्ट आहे, शी सब्जेक्ट आहे, एम तर क्रियापद आहे. मग काय येणार याचा आन्सर? शी. हे झालं ऑब्जेक्ट. हर, शीचं काय होते? हर होते. हिचं हिम होते, हे ऑब्जेक्ट आहे. तर काय येणार? आय स्कोर लेस मार्क्स दॅन शी. सब्जेक्ट आहे, आय सब्जेक्ट आहे म्हणून शी सब्जेक्ट आहे. इकडे सब्जेक्ट येत असते. दॅन हा कंपॅरिझन साठी वापरला जाते. इकडे सब्जेक्ट, इकडे सब्जेक्ट, इकडे ऑब्जेक्ट, इकडे सुद्धा ऑब्जेक्ट घेतला जाते. समजलं? ऑप्शन सी इज द राईट आन्सर. विद्यार्थ्यांना आजचा क्लास तुम्ही पूर्ण करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व एक्झामची महत्वाची अपडेट्स दिल्या जाईल. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, दिस इज द बेस्ट थिंग, रिकामी जागा, आय हॅव सीन एव्हर. सांगा काय येणार? बघा विद्यार्थ्यांना, सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे द येते, द बेस्ट, ही सुपरलेटिव्ह डिग्री. जेव्हा कधी वाक्यात नन शब्द येईल किंवा सेम शब्द येईल त्याच्यासोबत नेहमी डॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचे. इथे काय आलं? सुपरलेटिव्ह डिग्री. तर मग काय? दिस इज द बेस्ट थिंग दॅट आय हॅव सीन एव्हर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. रूल पाठ करून टाका. सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे द आला समजून जा. नॉन आणि सेम हे शब्द आले तर दॅट रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं. आणि रूल पण लक्षात नसेल राहत तर फक्त सेंटेन्स वाचून वाचून तुमची इंग्लिश ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होते. ही कॅन प्ले फ्लूट. तर याचा आन्सर आहे, जे कधी पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असला, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सोबत प्ले, लर्न हे शब्द येत असेल तर आर्टिकल द वापरायचा. काय? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कोणते पण असो, त्याच्यासोबत प्ले म्हणजे शिकणे, वाजवणे, वाजणे किंवा शिकणे, शिकवणे हा शब्द जर येत असेल प्ले आणि लर्न तर त्याच्यासोबत आर्टिकल द वापरतात. नाहीतर मग आर्टिकल ए आणि एन सुद्धा ए किंवा एन वापरले जाते. पण जर प्ले, लर्न आणि त्याचा उद्देश शिकणे किंवा शिकवणे, वाजणे, वाजवणे असेल तर द आर्टिकल वापरतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, ही इज ए काय येणार? ही काय आहे? पुलिंगी शब्द आहे तो. व्हिडिओ काय? स्त्रीलिंगी, विधवा. निम्फ म्हणजे प्रेमिका. आणि जेंटेस म्हणजे काय? ते स्त्रीसाठी येते. आणि गँड म्हणजे राक्षस, तर हे काय होणार? राक्षसी. तर हे येणार का? तिन्ही शब्द काय? स्त्रीलिंगी आहे. एकच पुलिंगी शब्द आहे विडोवर. विडोवर म्हणजे ज्याची पत्नी मेलेली आहे तो. विधूर, मराठीमध्ये विधूर शब्द आहे. तर ही इज ए विडोवर. याला ऑप्शन इलिमिनेशन मेथड म्हणतात. जर प्रश्नाचं उत्तर येत नाही तर ऑप्शन बघायचे कोणते कोणते कॅन्सल होतात ते कॅन्सल करायचे आणि जो उरला तो त्याचा राईट आन्सर असते. समजलं? आणि विद्यार्थ्यांना, तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि ह्या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक तरी करा विद्यार्थ्यांना, जेणेकरून मी तुमच्यासाठी इंग्लिशची सिरीज कंटिन्यू करणार आणि एक्झाम खूप लवकर होणार आहे. असं समजा तुमच्याकडे फक्त
10 दिवसाचा टाइम राहिला. वन शुड अब्स्टेन फिल इन द ब्लँक्स वाईल. तर बघा अब्स्टेन सोबत काय येत असते नेहमी, अब्स्टेन फ्रॉम म्हणजे काय होते, च्यापासून दूर राहणे, एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. अब्स्टेन सोबत नेहमी काय येते, फ्रॉम. वन शुड अब्स्टेन फ्रॉम वाईन, वाईन पासून दूर राहत. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. द थीप केम फिल इन रिकामी जागा द विंडो. इंटू कधी येते मित्रांनो, तर बघा इंटू येते बाहेरून आत जाताना, हालचाल होत असेल बाहेरून आत जाताना, जसं बाहेरून नदीत किंवा विहिरीत गोटा मारला, बाहेरून आत जाता तेव्हा इंटू. आणि अपॉन कधी असते, खालून वर हालचाल होत असेल तर, खालून वर हालचाल होत असेल तर अपॉन. आणि इन म्हणजे एखादी गोष्ट आत असणे, जसं बॉक्सच्या आत असणे, घरात असणे, शांत स्थितीत हालचाल न होता तेव्हा इन वापरतात. आणि थ्रू कधी, एखाद्या गोष्टीच्या आतमधून, हे घर आहे, खिडकीतून एक जण जात आहे तर काय म्हणा, थ्रू म्हणायचं. एखाद्या पाईप मधून जाणे, द थीप केम थ्रू दी विंडो. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. लक्षात ठेवा, इंग्लिशच तुमची मेरिट ठरवणार आहे, तुमची पोस्ट ठरवणार आहे. आणि या पोस्टसाठी पेमेंट पण चांगला आहे. तुम्हाला लागल्याबरोबर मंथली इन हँड सॅलरी 35, कमीत कमी 35 ते 36,000 राहणार आहे. लक्षात ठेवा. प्रिव्हेन्शन इज दॅन क्युअर. बघा दॅन सोबत कोणता शब्द येते, बेटर दॅन. लक्षात ठेवा, बेटर दॅन. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बेटर दॅन. गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर आणि बेस्ट. बेटर कधी येते, कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि द बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. लक्षात ठेवा. तुम्हाला काहीच इंग्लिश येत नसेल ना, तुम्ही फक्त माझे व्हिडिओ जरी बघितले आणि ऐकण्याचं काम केलं शांत डोक्याने, तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये भरपूर फायदा होणार. युअर फादर अँड मदर ॲट होम, हा कोणता प्रश्न आहे, येस किंवा नो. याचा आन्सर येस किंवा नो मध्ये देता येते. तर स्टार्टिंगला वर्ब वापरली जाते. युअर फादर अँड मदर, काय दोन व्यक्ती, तर काय ना सिंग्युलर येणार का नाही, प्लुरल येणार. इज येणार का, मग नाही. वॉज येणार का, नाही, कारण की हे सिंग्युलर वर्ब आहे. आणि इथे प्लुरल नाऊन दिले आहे दोन. आर येणार की हॅव येणार आता, कारण की हे प्लुरल आहे. तर हॅव काय असते, ह्या मालकी दाखवायची असली एखाद्या गोष्टीची. इथे मालकी दाखवत आहे का, नाही, फक्त प्रश्न विचारलाय, स्थिती दाखवत आहे. तुमचे आई वडील घरात आहे का, तर काय येणार याचा आन्सर, आर युअर फादर अँड मदर ॲट होम. काय येणार, आर युअर फादर अँड मदर ॲट होम. ही स्पेंड मनी ही हॅड. बघा लिटल आणि फ्यू मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. फ्यू कशासाठी असते, काउंटेबल नाउन. जसं पेन, एक पेन, दोन पेन, तीन पेन, चार पेन. एक टेबल, दोन टेबल, तीन टेबल. तर त्याच्यासाठी फ्यू वापरतात, काउंटेबल नाउन्ससाठी. आणि लिटल अनकाउंटेबल साठी, जसं वॉटर, शुगर. शुगरला मोजतो आपण, वॉटरला मोजतो, पण याच्यासाठी काय वापरल्या जाते, युनिट वापरल्या जाते. शुगर केजी मध्ये मोजतात, ग्रॅम मध्ये मोजतात. मनी सुद्धा रुपीज ह्या युनिट मध्ये मोजतात. असं नाही मोजत, एक मनी, दोन मनी असं मोजतो का आपण, नाही. त्याला रुपीज हे युनिटने मोजतात. म्हणून हा काय अनकाउंटेबल. आणि अनकाउंटेबल साठी काय वापरतात, लिटर. आणि फक्त लिटल असला तर हा निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरतात. काहीच नाही, नाहीसाठी लिटल. नाहीसाठी नाही, नाहीच्या बरोबरीत. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट करणे नाहीच्या बरोबरीत केली. अ लिटल म्हणजे पॉझिटिव्ह, थोडे, थोड्यासाठी अ लिटल वापरतात. आणि द लिटल म्हणजे पूर्ण. इथे काय आहे ना, ही स्पेंड द लिटल मनी ही हॅड. ही स्पेंड द लिटल मनी ही हॅड. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 10 आहे. येस्टरडे आय वेंट हॉस्पिटल टू सी माय सिक फ्रेंड. बघा हॉस्पिटल असो, स्कूल असो, चर्च, मंदिर, मस्जिद, तुरुंग, प्रिझन, तुरुंग, कोर्ट. या ठिकाणी
आपण हॉस्पिटलमध्ये कशासाठी जातो? आपण ट्रीटमेंट करायला, स्कूलमध्ये शिकायला, चर्च मंदिर मस्जिदमध्ये प्रे करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, तुरुंगात कैदी आणि कोर्टात वकील जातात, क्रिमिनल जातात. ते मुख्य उद्देशाने जाणे म्हणजे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायसाठी जात असेल तर तिथे द नाही वापरत. स्कूलमध्ये शिकायला जात असेल तर द नाही वापरत. चर्च मंदिर मस्जिदमध्ये प्रे करायला जात असेल तर द नाही वापरत. आणि याच्या व्यतिरिक्त जर उद्देश वेगळा असेल तर आर्टिकल द वापरतात. बघा, येस्टरडे आय वेंट हॉस्पिटल टू सी माय सिक फ्रेंड. हॉस्पिटलमध्ये गेलो कशासाठी? स्वतःसाठी गेलो का? नाही. तर कशाला? मित्राला भेटायला गेलो. मित्र आजारी होता त्याला भेटायला गेलो, म्हणून इथे आर्टिकल द येणार. आणि मुख्य उद्देश असता तर जसं मी ट्रीटमेंट करायला गेलो तर आर्टिकल द आला नसता. लक्षात ठेवा. रोज आपली सिरीज कंटिन्यू करा. जर तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला 1000 लाईक्स तर मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार. नेक्स्ट टाइम तुम्ही इंग्लिशला इग्नोर करूच नका. इंग्लिश शिवाय मेरिट बसणारच नाहीये तुमची, तुमचा कट ऑफ लागणारच नाहीये. नेक्स्ट टाइम ही द लायब्ररी ही विल फाइंड देअर. बघा इकडे कोणता टेन्स दिला? सिंपल फ्युचर टेन्स. लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स असं वाक्य रचना असते. ते इथे काय ना, सिंपल प्रेझेंट टेन्स. विल येणार का? नाही. इज येणार काय? हे कंटिन्युअस टेन्स झाले. विल बी पण नाही येणार. तर काय आहे ना, नेक्स्ट टाइम ही विजिट द लायब्ररी ही विल फाइंड अस देअर. समजला? सिंपल प्रेझेंट टेन्स सोबत सिंपल फ्युचर टेन्स अशी वाक्य रचना असते. वेन आय सॉ हर शी फिल इन द ब्लँक चेस विथ हर चिल्ड्रेन. जेव्हा मी तिला बघितलं होतं तेव्हा ती आपल्या मुलांबरोबर चेस खेळत होती. सॉ आहे काय? भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे. तर पास्ट टेन्स सोबत हॅड येणार का? नाही. हॅड बीन येणार का? नाही. तर काय? एखादी गोष्ट कंटिन्यू चालत आहे म्हणजे घडून राहिली. एखादी गोष्ट ही कंटिन्यू होत आहे, त्यामध्ये एखादी गोष्ट घडणे. तर ते कशाने दाखवतात? सिंपल पास्ट. पास्ट असेल तर पास्ट, प्रेझेंट असेल तर प्रेझेंटने, आणि नंतरची कंटिन्युअस टेन्सने. तर काय आहे ना, वॉच प्लेइंग. सी वॉच प्लेइंग. ती आपल्या मुलांबरोबर खेळत होती चेस जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा. क्वेश्चन नंबर 39. माय ब्रदर इज ऑलवेज मी. सांगा. इज आहे, एम इज आर असेल तर काय घेतात? वी आय एन जी चं रूप घेतात. तर इथे वी आय एन जी चं रूप कोणतं आहे? टीजिंग. माय ब्रदर इज ऑलवेज टीजिंग मी. क्वेश्चन नंबर 14 आहे. सपोजिंग ही व्हॉट विल यू डू. आणि ह्या इंग्लिश सिरीजचा तुम्हाला फक्त आयसीडीएस साठी नाही तर समाज कल्याण तसेच आदिवासी विकास भरती यासाठी सुद्धा हे हेल्पफुल क्वेश्चन्स आहेत. PYQ आहे. सपोजिंग ही फिल इन द ब्लँक्स व्हॉट विल यू डू. सपोज म्हणजे काय असते? इकडे काय आला? विल आला. ती इथे काय ना, सिंपल फ्युचर आला. ती इथे काय ना, सिंपल प्रेझेंट. इफ एक असते इफ, आणि इफ अनलेस जर तरची कंडिशन असेल तर काय असते? सिंपल प्रेझेंट टेन्स. इकडे सिंपल फ्युचर टेन्स. सपोजिंग समजा म्हणत आहे, तर इथे काय नाही, ही रिफ्युजेस. व्हॉट विल यू डू हा येणार का? विल. फ्युचर कंटिन्युअस फ्युचर टेन्स झाला. रिफ्यूज पास्ट टेन्स झाला. तर मग काय येणार? V1. आणि V1 काय? रिफ्यूज पण आहे, रिफ्युजेस पण आहे. ही काय आहे? सिंग्युलर आहे. तर वर्ब सुद्धा काय आहे ना? सिंग्युलर. सिंग्युलर वर्ब कोणती आहे? रिफ्युजेस. वर्बला एस किंवा ईएस लागला तर तो काय होतो? सिंग्युलर होतो. लक्षात ठेवा, वर्बला एस ईएस लागला तर तो सिंग्युलर होतो. शी इज नॉट ए सच ए ब्युटिफुल गर्ल ही एक्सपेक्टेड. सांगा.
सच सोबत नेहमी काय घ्यायचं? ॲज. जेव्हा वाक्यामध्ये सच दिसला तर सच सोबत काय असते? ॲज. शी इज नॉट सच अ ब्युटिफुल गर्ल ॲज ही एक्सपेक्टेड. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. म्हणून बघा, रूलवरच 80% ग्रामर अवलंबून असते. म्हणून आपली ग्रामर रूलची सिरीज बघून घ्या, तुम्हाला परीक्षेत हमखास फायदा होणार. द फार्मर ओन सेव्हरल. सेव्हरल म्हणजे काही, प्लुरल आहे. तो ऑक्सचा प्लुरल काय असते? ऑक्सेन. काय असते? ऑक्सेन. ऑक्स म्हणजे बैल आणि ऑक्सेन्स म्हणजे प्लुरल त्याचा. द फार्मर ओन सेव्हरल ऑक्सेन. क्वेश्चन नंबर 17 आहे. ऍड शुगर इन टी. सांगा शुगर काय आहे? पहिले आधी ठरवायचं काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. फ्यू कशासाठी वापरतात? काउंटेबल साठी. हा ऑप्शन कटला. आणि अनकाउंटेबल साठी लिटल. द लिटल येईल, लिटल येईल, क लिटल येईल. लिटल कशासाठी? निगेटिव्ह. नाहीच्या बरोबरी शुगर टाकणार का आपण चायमध्ये? नाही. अ लिटल म्हणजे थोडी शुगर. द लिटल म्हणजे पूर्ण शुगर. आता मला सांगा, थोडी शुगर टाक म्हणतो आपण, पूर्ण टाकणार का? नाही. तर ऑप्शन बी नाही येणार, अ लिटल येणार. काय? ऍड ए लिटल शुगर इन टी. थोडी शुगर टाक. विंडोज आर मेड अप ऑफ ग्लास. सांगा ग्लास काय? मटेरियल नाउन. आणि लक्षात ठेवा, मटेरियल नाउन सोबत आर्टिकल येत नसते. मटेरियल नाउन सोबत आर्टिकल येत नसते. मग काय येणार याचा आन्सर? नो आर्टिकल. पण जर समजा वॉटर असतं तर वॉटरला आर्टिकल येत नाही. ठीक आहे, मटेरियल नाउन आहे. पण वॉटर बॉटल असेल तर, वॉटर बॉटल असेल तर आर्टिकल येते. अ वॉटर बॉटल असं येणार. लक्षात ठेवा, कारण की बॉटल हा नाउन आहे आणि वॉटर मटेरियल नाउन. मटेरियल नाउन सोबत आर्टिकल येत नाही. वॉटरला मोजू शकतो का आपण? नाही. पण बॉटलला मोजू शकतो. ग्लासला मोजू शकतो का? नाही. म्हणून हे काय? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल वस्तू सोबत आर्टिकल येत नाही. क्वेश्चन नंबर 19 आहे. ही इज वन ऑफ धस पेरेंट्स हू हार्ड टू प्लीज. ही इज वन ऑफ दोज पेरेंट हू हार्ड टू प्लीज. हू कोणासाठी आला? पर्सन साठी. पर्सन काय? सिंगुलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. तर प्लुरल साठी काय आहे ना? वॉज सिंगुलर आहे, एम सिंगुलर. इज येणार का? नाही. काय येणार? आर. हू आर हार्ड टू प्लीज. समजा हू कशासाठी आला? पर्सन साठी. पर्सन काय? प्लुरल. मग क्रियापद सुद्धा काय येणार? प्लुरल. आर हार्ड टू प्लीज. 20 रुपीज टू मच फॉर दिस पेन. सांगा मला काय येणार? 20 रुपीज टू मच फॉर दिस पेन. बघा विद्यार्थ्यांना, हा रुपीज 20 साठी आलाय. जेव्हा आपण 20 रुपीज, 30 रुपीज, 40 रुपीज असं असेल तर क्रियापदाचं सिंगुलर रूप घ्यायचं. आर काय? प्लुरल आहे. वेअर सुद्धा प्लुरल आहे. हॅज घ्यायचं की इज घ्यायचं? तर काय येणार इथे? इज येणार. 20 रुपीज इज टू मच फॉर दिस पेन. 20 रुपीज, 30 रुपीज, 40 रुपीज, 50 रुपीज असं असलं तर काय घ्यायचं? सिंगुलर क्रियापद घ्यायचं. समजलं विद्यार्थ्यांनो? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. तसेच आपला व्हिडिओ लाईक करा. मला फक्त तुमच्याकडून, जो कोणी व्हिडिओ बघत आहे त्याच्याकडून एकच लाईक पाहिजे. एक लाईक आणि एक सबस्क्राईब, फक्त एवढंच पाहिजे, बाकी काही नाही. आणि ह्या व्हिडिओला प्रतिसाद मिळाला तर इंग्लिशची सिरीज मी कंटिन्यू ठेवणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक नसेल केलं लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.